ताई तुमचं नाव काय? राहणार बरं. आता सध्या तुमचे 10 लाख रुपये इथं म्हणजे ते ऐवज काय असेल तो ते तुमचे 10 लाख रुपयाचा ऐवज या ठिकाणी सापडलेला आहे आणि ते चालक वाहक तुम्हाला देत आहेत. नेमकं काय कशा प्रकारे हे सगळं काय घटनाक्रम घडला आहे नेमकं काय काय सांगाल? मी राशीमधून बसले होते करमाळा गाडीमध्ये आणि कॅबिनमध्येच बसल्यामुळे कॅबिनमध्येच पर्स राहिली. मी ऑफिसला आणली. तुम्ही कुठे गेले होते? ऑफिसला काय म्हणतात चौकशी कक्ष. बर. आणि नंतर हे म्हणले ऑफिसला आहे तिथले साहेब म्हणले ऑफिसला आहे टेन्शन नका घेऊ तिथं आहे. म्हणजे त्यावेळेस ही बॅग हरवली म्हटलं की खूप मनाला, कारण की 10 रुपये हरवलं तरी माणसाला झोप येत नाही, परंतु तुमचे एवढे खूप हे झालं होतं. काय भावना झाली होती नेमकी? टेन्शन मध्ये होते मी. पण ते एक आमच्या समोरचे एक व्यक्ती बसले होते ते म्हणजे टेन्शन नका घेऊ आहे म्हणले ड्रायव्हरनं नेहमी आहे ऑफिसला जाऊन चौकशी मिळेल तुम्हाला. म्हणजे असं पहिल्यांदा विश्वास बसला होता की आपली एवढी मोठी महाग मोलाची एवढी जी वस्तू आहे ऐवज आहे ते ड्रायव्हर किंवा चालक वाहक यांना जरी सापडलेली असली ती परत आपल्याला मिळू शकेल हे विश्वास वाटत होता का? शक्यच नव्हतं. ज्यावेळेस हे म्हटले आहे त्यावेळेस मला विशेष वाटले की इमानदार लोक आहेत अजून नाही का. आज चालक आणि वाहकाचं खास करून अभिनंदन करणं गरजेचं आहे, परंतु आज खरं तर तुमचे एवढा एक महागा मोलाचं एक खूप मोठे सहकार्य त्यांनी केले. कशा प्रकारे त्यांचं तुम्ही आभार मानाल? मनापासून खूप मनापासून आभार. तुमचं नाव काय? तुमचं काय कुठून गाडी येत होती? गाडीचा नंबर काय? मुंबई करमाळा बरं. मुंबई करमाळा प्रवास करत असताना राशीमधून ह्या महिला करमाळा येण्यासाठी बसल्या परंतु करमाळा बस स्टॉपवर आल्यानंतर त्या काही गडबडीत त्यांची बॅग घेऊन खाली उतरल्यानंतर त्यांची पर्स कॅबिनमध्येच राहिली. तर आमचे साथीदार व आम्ही दोघांनी मिळून ती आमच्या मुसळ्यांना यांच्याकडे आणून जमा केली. पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे ही बॅग तुम्ही इथं जमा करत होता, तुम्हाला कल्पना होती का त्यामध्ये एवढा म्हणजे ऐवज आहे एवढा? आज म्हणजे एवढं म्हणजे खूप तुम्ही एका तुमच्या या बहिणीचं खूप मोठं म्हणजे या एक खूप महाग मोलाचा असं ऐवज तुम्ही इथं तुम्ही त्या देत आहात. काय भावना होते? कारण की एखाद्याचे 5-10 रुपये जरी हरवले तरी एक मनाला त्याची रुकरुक राहते की बाबा माझे पैसे हरवले. आज तुम्ही एवढं मोठं तुम्ही इमानदारीनं परत करताय, काय वाटतं? आम्ही ह्या व्यक्तीने काम करतो की बाबा स्वाभिमानानेच काम करतो. प्रवाशाला व्यवस्थित प्रवास देणे, चढ उतार व्यवस्थित करणे, शिवाय कुठलीही गोष्ट राहिली तरी ती लोकांची व्यवस्थित देणे. आणि जरी एखादी गोष्ट राहिली तरी आमच्या कॅबिनला पोचवते ती कॅबिन थ्रू डायरेक्ट पुढच्या माणसांपर्यंत आमच्या साहेबांपासून हे केली जाते, सुपूर्द केली. करमाळा आगारात आता सध्या बंद पडक्या बसेसमुळे चर्चेमध्ये आहे करमाळा आगार आणि कुठेतरी संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जरा चर्चेचा विषय आहे. परंतु आज एवढं एक कौतुकास्पद काम केलेलं आहे आणि ते कौतुकास्पद जिल्ह्यामध्ये नावाजण्यासारखं हे सुद्धा झालेलं आहे. काय सांगाल? काही अतृप्त असंतुष्ट लोकांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न देखील याच्यामध्ये केलेला नाही, अशातला भाग नाही. बसेस जुन्या झालेल्या, काही बसेस मध्यंतरीच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या मार्गावरती बंद पडल्या. याची कारणं वेगवेगळी होती, पण त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती असं म्हणजे प्रसिद्धी प्रचार प्रसार जाणीवपूर्वक काही लोकांच्याकडनं केला गेला. तर त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला एक खूप आनंद वाटतोय, खूप आनंद होतोय की
आमचे हे जे 2 चालक वाहक आहेत, जितेंद्र भोसले आणि आत्माराम कुंभार, यांनी खूप अभिमानास्पद असं काम केलंय. खूप म्हणजे मला यांचा अभिमान वाटतो आणि आनंद आहे की ज्या पद्धतीने यांनी प्रामाणिकपणा दाखवून लोभाला बाजूला सारलं आणि त्यांचं कर्तव्य आणि त्यांची सचोटी आणि त्यांचा प्रामाणिकपणा ह्याला प्राधान्य दिलं. खरोखर ही अशी प्रामाणिक माणसं, हे असे प्रामाणिक कर्मचारी, ही आमची एसटी महामंडळाची ताकद आहे. आणि ह्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीनं जो काही सर्वसामान्य जनतेमध्ये आणि प्रवाशांमध्ये जो काही विश्वास कमवलेला आहे, ती आमची खरी दौलत आहे. आणि खरोखर ह्या अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर, कष्टावर, जीवावर आज एसटी महामंडळ पुढं मार्गक्रमणा करत आहे. आणि भविष्यात देखील आमच्याकडून, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून अशीच सौजन्याची आणि नेहमी सकारात्मक अशी वागणूक सर्वांना मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि या दोघांचेही मी अगदी मनापासून माझ्याकडून, प्रशासनाकडून, सर्व आगाराकडून, सर्वांच्या तर्फे खूप खूप आभार मानतो आणि दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. याच्यामध्ये प्रवाशांना एवढं सांगावं असं वाटतंय की आपण नेहमी माईकवरनं उद्घोषणा करत असतो, टेप सुद्धा चालू असते की प्रवाशांनी आपलं जे काही सामान आहे त्याची काळजी स्वतः घ्यायची. आपले जे काही मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, रोख रक्कम आहे, त्याची स्वतः काळजी घ्यायची, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि अशा वस्तू, असे दागिने किंवा असं रोख रक्कम दुसऱ्याच्या अनोळखी लोकांच्या भरोश्यावरती सोडून जाऊ नये. अनेकदा काय होतंय की आपण बघत असतोय सगळीकडे बऱ्याचदा घातपाती कारवाया वगैरे होत असतात. त्यामुळं अशा एखादी मोठी बॅग किंवा वस्तू जर अशी बेवार स्थितीत सापडली तर अन्य प्रवाशांच्या मध्ये घबराट देखील पसरू शकते. त्यामुळे सर्वच प्रवाशांनी नेहमी स्वतःची छोटी असो मोठी असो वस्तू ही आपण स्वतःजवळच बाळगली पाहिजे. स्वतः त्याचं ध्यान ठेवलं पाहिजे, स्वतः त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. आम्ही नेहमी प्रवाशांच्या बरोबरच आहोत. धन्यवाद.